मुंबई, पुणे, नाशिक हे एक सुवर्ण त्रिकोण म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं आणि मुंबईनंतर पुणे, पुण्यानंतर नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर असं गिनल्या जायचे शहरं. परंतु आज मुंबई, पुण्यानंतर नागपूर आणि नाशिक आणि संभाजीनगर असं आपलं चौथा स्थानावरती त्या ठिकाणी आलं. परंतु यामध्ये मुख्यतः कारण आपण जर बघितलं ना तर 2000 साली मुंबई आणि पुणे ही जी कनेक्टिव्हिटी त्या काळामध्ये झाली तर त्याच वेळेस आपल्या नाशिकसाठी देखील 4 लेनिंगचं प्रपोजल त्या ठिकाणी होतं. परंतु काही कारणास्तव तो रोड त्या काळात झाला नाही आणि आपण सर्व जाणतोय 1995 ते 2000च्या दरम्यान पुणे आणि नाशिकमध्ये जास्त डिफरन्स नव्हता, 10-20% अंतर होतं. परंतु ज्या वेळेस मुंबई पुणे हा सुपर एक्सप्रेस हायवे झाला तर आजची परिस्थिती अशी आहे का फक्त लोणावळामध्ये एक घाट आहे बरोबर आणि त्याच्या तिकडून पुणे टच झालंय आणि इकडून नवी मुंबई जवळजवळ लोणावळ्यापर्यंत टच झाली. म्हणून एक कनेक्टिव्हिटीचा किती मोठा फरक त्या ठिकाणी पडतो हा अंदाज पण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं का त्याच्यामध्ये आपली आता जी काही कनेक्टिव्हिटी आता प्रपोज्ड आहे ही झाल्यानंतर नाशिक निश्चित एक पुण्याच्या बरोबरीने येण्यास कदाचित वेळ लागणार नाही.